सहस्वभो संकिच्च श्रामणेराची कथा. सदाचारी जीवन श्रेष्ठ असते. स्थळ आहे जेतवन श्रावस्ती. योत्सवसं सतं जीवे दुस्सिलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंत सजाइनो. याचा अर्थ असा आहे, दुराचारी व वाईट शिलाने ध्यानविरहित 100 वर्षे जगण्यापेक्षा सुशील, सदाचारी आणि ध्यानी होऊन 1 दिवस जगणे श्रेष्ठ होय. कथा अशी आहे, एकदा 30 भिक्षूंनी तथागताकडून ध्यान साधनेचे शिक्षण घेतले व श्रावस्तीपासून 120 योजने मैल दूर अंतरावरील एका गावात राहावयास गेले. गावाच्या जवळच घनदाट अरण्य होते. त्या अरण्यात दरोडेखोराची टोळी राहत होती. एकदा देवताला प्रसन्न करण्यासाठी, नरबडी देण्यासाठी ते दरोडेखोर त्या गावात आले आणि तेथील भिक्षूंना पाहून म्हणाले की तुमच्यापैकी एक जण नरबडी जाण्यासाठी सिद्ध व्हावे. तेव्हा सर्व भिक्षू भीतीने घाबरले. त्यातील एक संकिच्च नावाचा 7 वर्षे वयाचा श्रामणेर बळी जाण्यास सिद्ध झाला. श्रामणेर संकिच्च वयाने लहान असूनही त्याने अरहंत पद प्राप्त केले होते. त्याला आता भीतीच निराली नाही, अरहंत झालतं ना. भंते सारीपुत्ताने संकटाची चाहूल ओळखूनच श्रामणेराला त्यांच्यासोबत पाठविले होते आणि असा जर प्रसंग घडला तर त्यांच्याबरोबर संकिचने जावे असे सारीपुत्ताने त्याला सूचना केली होती. श्रामणेर संकिचला लुटारू नेत आहेत हे पाहून सर्व भिक्षूंना अत्यंत वाईट वाटले. परंतु वेळ निघून गेली होती. श्रामणेरला घेऊन ते सर्व लुटारू त्यांच्या ठिकाणाकडे निघाले. दरोडेखोर श्रामणेरला घेऊन त्यांच्या ठिकाणावर पोचले. त्या ठिकाणी बळी देण्याची तयारी सुरू होती. संकिच्च न घाबरता आपल्याच ध्यानात मग्न होता. सर्व तयारी झाल्यावर लुटारूंच्या नेत्याने ध्यानात मग्न असलेल्या लहान श्रामणेराला पाहून त्याची बळी देण्याची हिंमत झाली नाही. पुन्हा त्याने हिंमत करून त्याला ठार मारण्यासाठी आपल्या हातातील तलवार उचलली. परंतु ध्यानमग्न असलेला व त्याचे भव्य तेज पाहून त्याच्या हातातील तलवार गळून पडली. ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले व त्यांनी श्रामणेरला क्षमा मागितली आणि सर्व लुटारू दीक्षा घेण्यास सिद्ध झाले. श्रामणेर संकिचला त्यांनी दीक्षा देण्याची विनंती केल्यावर श्रामणेराने सर्वांना दीक्षा दिली. दीक्षा घेतलेले सर्व लुटारू श्रामणेरसोबत जेथे 30 भिक्षू थांबले होते तेथे आले. त्या सर्वांना पाहून भिक्षूंना अतिशय आनंद झाला. बघा, अरहंत होता, ते सगळं काही करू शकले नाही, घातपात, सगळे शरण आले आणि दुरुस्त झाले. आता ती अवस्था प्राप्त करावी लागते, दुरुस्त करायची असल कोणामध्ये. म्हणजे एक जर ध्यानी माणूस जर कुठं एखाद्या गेला, इथं सगळे दारुडे आहेत, नशेली आहेत, नशा करतात, यांना सगळ्यांना दुरुस्त करायचं. तिथं गेला, सगळे दुरुस्त झाले पाहिजे, एवढं बल प्राप्त करावं लागते. संकिच्च आणि त्यांचे 500 भिक्षू सारीपुत्त व भगवंताकडे गेले आणि सर्वांनी भगवंतांना वंदन केले. एका बाजूला स्थानापन्न झाल्यावर श्रामणेर सर्वांना भगवंतांना वंदन केले व एका बाजूला स्थानापन्न झाल्यावर श्रामणेर संकिचने घडलेली सर्व हकीकत जेव्हा भगवंतांना कथन केली तेव्हा भगवंतांनी ही गाथा उच्चारली होती.
तात्पर्य, दुराचरणाने अनेक वर्षे जगण्यापेक्षा सदाचाराने काहीच वर्ष जरी जगले तरी ते जगणे अतिशय श्रेयस्कर असते. म्हणजे भगवंत म्हणतात बा का तुम्ही नशेमध्ये खूप वर्ष जगल्यापेक्षा, ते काही जण म्हणतात ना, पाय मी तर दारूही पितो, गांजाही पितो, मी बमशोक करतो, मेलो काय? त्यांच्याकडे उत्तर आहे हे आता काय म्हणते, मेलो काय? आणि तो पाय त्याला काहीच नाही गेलं, त्याला काय झटकाला मेला तो. म्हणजे काही जण हे समजतात का जगणे म्हणजे बा लय मोठं गोष्ट आहे, म्हणजे जगणे म्हणजेच बा म्हणजे सुख आहे, असं काही जण समजतात. तसं नाही आहे ते. कर्मसिद्धांत कोण कसा जगला ही इथून त्याची ते कसोटी तयार होते. कमी जगला की जास्त जगला. मी तर असं समजतो, काही जे मुलं असतात ना जन्मता निघून जातात, मी तर मग बरं नाही आला बिचारा, गेला तो, मुक्त झाला. इथं भयंकर वेदना भोगल्या असत्या, दुःख सुख हानी, ताप खोकला सर्दी ताप हे आहे का नाही, या लोकांमध्ये वावरणं संकटच आहे ना. मग कमी याच्यामध्ये निघून गेले. काही जण कमी याच्यात तारुण्यातच निघून जातात झटका येऊन. आपण त्याला वाईट समजतो, का एवढा कमी यात गेला बा, आपण असं दुःखी आहोत, तो या दुःखातून निघून गेला. आता गती कोणती भेटली हे कर्मानुसार आहे. मग जगणे म्हणजे सुख नाही समजून घ्यायचं. काही जणांचे बघा येले होत राहते, येले होतात ना, येले होतात ते जिवंतच राहतात काही जण. आणि काही जण समजून घ्या जगतात चांगले, तर त्यांना आपण काय समजतो मग चांगले जगू राहिले. पण येले होताना तो लवकर निघून जात असं समजून घ्यायचं, वेदना कमी झाल्या. तर म्हणून म्हटलं आहे भगवंतांनी की जो सदाचाराने चांगल्या अवस्थेमध्ये कमी जगतो तोच अतिशय श्रेयस्कर असते. त्यालाच म्हणते कमी जरी जगला तर तो धम्माच्या मार्गाने जगला हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ते आपण समजून घ्यावं. आणि ध्यानाची जी अवस्था आहे, ध्यानाची अवस्था, आता जे मोठे मोठे ध्यानी आहेत ना त्यांनी अशा इलाक्यामध्ये जावं. मोठे ध्यानी आहे, इथून माहीत पडते त्यांना सगळं. त्यांनी अशा ठिकाणी जावं जिथं बा गुन्हेगार आहे तिथं ध्यान करावं. ते गुन्हेगारी बंद झाली पाहिजे, तरच त्याचा फायदा. नाही तर मग ते कसं थोडक्यात होऊन जाते. थोडक्यात नसावं, परिपूर्ण असलं पाहिजे. तर ते होईल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू.